सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय। लोकनेते श्री रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचन असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत। लीग स्टेजच्या तुम्ही मॅचेस पाहिल्या, आता तुम्ही जाऊयात आजच्या दिवसातील 5व्या मॅच कडे। ग्रामीण संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला भेटेल। हात देऊ या मदतीचा संकल्प समाजसेवेचा आणि या पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून गोरगरिबांना खऱ्या अर्थानं जो नफा होतो या स्पर्धेत त्यांच्या माध्यमातून हे दानधर्म केलं जातं। हे खऱ्या अर्थानं खूप चांगली स्पर्धा संकल्पना पनवेल प्रीमियर लीग आमचे संदीप दादा वासकर असतील, जे पनवेल प्रीमियर लीगचे अध्यक्ष संस्थापक पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे देखील ते एक जबरदस्त संस्थापक आहेत। आमचे संतोषदादा घरत असतील, त्याच्यानंतर महेंद्र पाटील, रोशनजी पाटील, प्रवीणजी डेंबे, वैभवजी भोपी सर असतील, त्याच्यानंतर बालूजी पोईर सर यांच्या सर्वांचं आणि आमचे निनाथजी कदम हे देखील आमच्यासोबत जॉईन होतील। मायक्रोफोनवरती किरणजी पाटील, योगेशजी मडवी, प्रीतमजी भोपी, वैभवजी पाटील, बाळू भोईर, वैभव, त्याच्यानंतर तुम्ही अलंकार पाटीलला पाहता, राजकिरण कोळी आणि लहू पडके, मोहन पाटील, सँडी पालकर, सुनील तांडेल आणि विवेकजी भोपी यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग पीटीसीच्या माध्यमातून तुम्ही थेट लाईव्ह वरती जे मायबाप प्रेक्षक ज्या मला जोडल्या टीव्ही वरती स्मार्टफोन वरती त्या मायबाप प्रेक्षकांचं आणि या क्रीडा नगरीमध्ये चारू बाजूला तुम्ही सर खऱ्या अर्थानं प्रेक्षक पाहतात। दोन्ही टीमना देऊयात लाख लाख शुभेच्छा। एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूयात दोन्ही टीमचं, जिथे संघ अमन ब्रिगेड वलवली आणि स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट पेठाली। पहिलाच बॉल ऑल ऑन द कार्पेट, मिड ऑफ ला फिल्डर पायानं बॉल स्टॉप केलाय। तुम्ही तिथे फिल्डर पाहता, परेशला तुम्ही पाहता। 5 ओव्हरची मॅच तुम्ही पाहताय, 4 गोलंदाज तुम्ही वापरू शकताय। श्रीधर क्रेनी त्याच्यावरती प्रत्यल्ला बॉल उंच पण गेला, लांबच लांब, पीपीएल षटकार। हॅलो 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 मंडप डेकोरेटर
चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती वेगानं चालला. 13 या आकड्यावरती श्रीधर केणीवरती प्रतिला बेडॉनला फिल्डर होता. शरला नक्कीच त्यांना बॉलला स्टॉप केलं. या बॉलवरती मिळते 1-1च्या बरोबरीनं. स्कोर मात्र आता पुढे चालला. डॉट बॉल आहे आणि या डॉट बॉलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 13 या आकड्यावरती. आता हेच सांगतो 13 क्या होगा कालिया. येईल का मोठा फटका शेवटच्या बॉलवरती? येईल का? येईल जरूर. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर परेश होता. त्याच्या वाक्याच्या बाहेर सीमा पार. पीपीएल षटकार. जय गणेश. लॉंग ऑफच्या महत्व क्रिकेटचं बहादर सौंदर्य देणारा सुयोग मात्रेचा बिग हिट षटकार. हा वैद्र पाटील सर तुम्ही पाहिला. सुयोग मात्रेच्या बॅट मधनं 6 स्कोर पुढे चाललाय 27 वरती. शरला पासून थोडा दूर ठेवला ते दाखवतायत रिप्लेच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांना फटका खेचायचा होता. डीप पॉइंटच्या वरनं जणू काय सुयोग मात्रेला फटका खेचण्याचा प्रयत्न राहिला पण बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल गेला. धावा थांबला. स्कोर थांबल्यात तुम्ही पाहताय 27 वरती. षटक दुसरं प्रगतीपथावरती प्रथमेश केनीचं फिल्डिंग मध्ये थोडी तुम्ही बदलाव करताय. जो लॉंग ऑफचा फिल्डर त्याला कव्हर मध्ये तैनात केला. पडल्यानंतर बॉल हा देखील खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय जरूर पण लाईन मात्र खराब. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. वाईड बॉलनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहताय धावा धावपलकावरती 28. बघा वाईड बॉल साठी रिव्ह्यू नसणार आहे याची देखील लक्षात घ्या दोन्ही टीम. विमर आणि रन आउट साठी तुम्हाला नक्कीच आम्ही रिव्ह्यू दिला जाईल. हाईट फॅक्टर त्यासाठी तुम्हाला रिव्ह्यू घेतला जाईल. बॅट ग्रीन झाली का ना या गोष्टी खऱ्या अर्थात पीटीसी नक्कीच चेक करेल. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला तिसरा पंच दिला जाईल. पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट ही पनवेल प्रीमियर लीग 2025 ला पूर्णपणे कव्हर करते. फटका चांगला. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत पण ते फक्त बनतील प्रेक्षक. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा प्रयत्न होता सुयोग मात्रेचा. त्या प्रयत्नाची परमेश्वर. बॉल सीमा पार. पीपीएल षटकार.
क्रिकेटवरती प्रेम आहे. प्रभाकर शेठ पाटील यांचं क्रिकेट खऱ्या अर्थानं ते देखील खेळले असावं, पण तेव्हाचं क्रिकेट प्रभाकर शेठ एक वेगळं क्रिकेट होतं. एक बॉल पूर्ण दिवसभर मॅच, पण आता मात्र प्रत्येक इनिंगला बॉल आहेत. जोरात बॉल टाकला होता, जोरात बॉल टाकला होता. धाव खेळण्याचा प्रयत्न सुयोग शेठ मात्रे याच्यासाठी देखील एक षटकासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज प्रभाकर शेठ पाटील यांच्याकडनं. जे वलपचं आहेत त्यांना देखील तुम्ही पाहता टीम आज वलवली अमन ब्रिगेड या नावानं त्यांना पॅक केली. वलवली तुमचं प्रभाकर शेठ मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहज स्वागत. फटका चांगला लाय जबाब आहे. बॉल चालला डीप पॉइंटला. व्हाट अ शॉट. हा शॉट होता ऑफ द डे. हा शॉट होता ऋषी चौधरीचा. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आपण व्यासपीठावरती उपस्थिती पाहिलेली आहे. प्रभाकर शेठ पाटील असतील, त्याच्याबरोबर संजोग पाटील आहेत. बिग सपोर्टर्स वलवली टीमची त्यांच्याच नावाने ही अमन ब्रिगेड वलवली टीम खेळते आणि पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला पेटाले संघ सातत्याने मात्र संदीप केणी असतील, त्याचबरोबर हेमंत केणी स्वतः खेळत आहेत. त्याचबरोबर तेजस केणी, विकास केणी आणि सर्वच राजेश केणी असे सर्व केणी परिवार आणि पेटाली ग्रामस्थांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. तसेच व्यासपीठावरती उपस्थित प्रिन्स मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर प्रमोदजी वास्कर यांचं सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मंगलमोती क्रेन सर्व्हिस आहे. गोवर्धन शेठ वलवली आणि दत्ता शेठ वलवली. गोवर्धन शेठ आणि दत्ता शेठ तुमचं देखील या पनवेल प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रभाकर शेठ पाटील पोलवलीचे पॅकर्स आहेत आणि ते मॅचला देखील एन्जॉय करतात. ते देखील क्रिकेट खेळले आहेत असावा. त्यांचा देखील क्रिकेटवरती प्रेम आहे आणि पनवेल प्रीमियर लीग मध्ये दादा तुम्ही उपस्थित यायला शेठ तुमच्या मनाच्या अंतःकरणापासून तुमचं मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हा बॉल समोर टाकण्यात आला, बीट केला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या 41 धावा धावपलकावरती. का पार्टनरशिप आहे. तुम्ही पाहता सुयोग मात्रे ज्याच्या बॅट मधनं तुम्ही षटकार आतापर्यंत 2 आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता ऋषी चौधरी याच्या बॅट मध्ये 3 पाहिल्यात. स्विच हिट. व्हाट अ शॉट. आठवण झाली डॉबन हॉर्डनची. बॉल चाललाय पहिला टप्पा घेत सीमा रेषा पार. PPL चौकार. तुझी गाडी मी पालकी दर वर्षाची वर्षाला, दर वर्षाची वर्षाला आई गाव देवी माझी, आई गाव देवी माझी. गावाची रक्षण करणारी तुम्ही पाहताय कुलस्वामिनी कुलदैविता गावदेवी आईचं हे संगीत. पण कार स्विच हिट होता. अल्टा पलटी शॉट तुम्ही पाहिला. पुन्हा एकदा डीप पॉइंटला चाललाय बॉल. पहिला टप्पा घेत वेगानं आणि सुयोग मात्र सांगतोय मी देखील आज पनवेल प्रीमियर लीग मध्ये गावाच्या नावासाठी इथपर्यंत उतरलोय आणि त्याच्या माध्यमातून लागोपाठचा दुसरा स्विच हिट चौकार. याच्या अगोदर तुम्ही स्विच आउट पाहिला जो थर्ड मॅनला लँड झाला. हा डीप पॉइंटला थर्ड मॅनला फिल्डर तैनात लगेचच तुम्ही त्यांना देखील. आणि जेव्हा जेव्हा सुयोग मात्र रिव्हर्सच खऱ्या अर्थानं असतं अल्टा फल्टी शॉट मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो सक्सेस झाला. म्हणजे किती कॉन्फिडन्स सुयोग मात्रेवरती का बॅटिंग करतोय. ऋषिकेश केडी तिसरा फ्रेश गोलंदाज त्याच्यावरती प्रतिहल्ला होतोय मैदानावरती. पुढचा बॉल आणखीन एक रिव्हर्सचा प्रयत्न आता अनसक्सेस झाला. बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये सर. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला. डॉट बॉल. याच्या अगोदर तुम्ही 2 रिव्हर्स तो खेळला त्याला 2 चौकार आले. हा रिव्हर्स मिस झाला. हा विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल आला. पुढचा बॉल षटकातील पायला बॉल जरूर स्पर्श झाला. बॅटचा फेस शेवटच्या क्षणाला सुयोग मात्र ओपन केलाच नाहीये आणि त्याला फटका कसा लगवायचा होता. डेड बॉल.
बॉल काउंट ना सर. बॉल काउंट असणार लक्षात असू द्या. बॅट्स ऑफ शेवटच्या चेंडूला ओपन केलाच नव्हता सुयोगनं आणि लगेच पंच सांगतायत की हा बॉल डॉट असा. सुयोग मात्रे ऋषी चौधरी सलामीच्या गाडीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये. अमन बिग्रेड वलवली टीमची. आडव्या बॅटनं खेचला पॉवरफुल पॉवर बॅक सुयोग मात्रे वलवलीचा तारा चमकतोय पनवेल प्रीमियर लीग मध्ये. ठोकलाय षटकार. अमन ब्रिगेड वलवली संघ पोहोचला 55 वरती. 50 उलंडी 55 धावा धाव पलकावरती. 55 ची पार्टनरशिप तुम्ही पाहिली. सुयोग मात्रे ऋषिकेश चौधरी त्यामध्ये. ऋषी चौधरी ते 3 उत्तुंग षटकार 1 चौकार आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय 6 बॉल 24 वरती खेळतोय ऋषी आणि 12 बॉल 30 वरती खेळतोय. तुम्ही पाहताय सुयोग का बॅटिंग चालू आहे. 55 वरती स्कोर. आर्यन केणी चौथ्या षटकामध्ये आलाय. लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टंपला बॉल फेकला होता. वाईट बॉलचा इशारा पंचांना केला. 1 न मात्र स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 56. अब तक 56 रन स्कोरबोर्ड वरती. अमन ब्रिगेड वलवली त्यांना फाईट करतीय. स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट पेठाळी या 2 टीम मध्ये तुम्ही मॅच पाहताय. ग्रामीणचा फॉर्मेट आजच्या दिवसाची एक मॅच ग्रामीणची आपण दररोज खेळवतोय. शर्लापासून दूर. हा देखील बॉल मात्र खराब आहे. वाईड बॉल लागोपाठचा दुसरा वाईड. आर्यननं वाईड बॉलला सुरुवात केली आहे. कमी वयाचा हा तुम्ही खेळाडू पाहता. स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट वलवली पेठाळी आणि त्यांना फाईट करतीये अमन ब्रिगेड वलवली या 2 टीम मध्ये. पुढचा बॉल ऋषी चौधरी तो सज्ज झाला. उडवला या बॉलला पाठवला लांबच लांब. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. किती लांबच लांब पाहिला. लागोपाठचा हा 3रा षटकार तुम्ही ऋषी चौधरीचा पाहिला. बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या मित्रांनो. डेफिनेटली चाल्याच पाहिजेत. ऋषी चौधरी सुयोग मात्रे हा फटका सर महेंद्र सर तुम्ही पाहिला जवळ जवळ तो रस्त्यावरती बॉल गेला. एवढा लांबच लांब पल्ल्याचा. ताकद किती होती या फटक्यामध्ये. ऋषी चौधरी आत्ता मात्र तो देखील विस्फोटक झाला. मॅच बॉल बघा प्लीज. जर प्रेक्षक वर्ग जर तुम्ही तिथे असाल तर लगेचच द्या. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक वर्ग चाहता वर्ग लगेचच क्रीज वरती तुम्ही पाहता. क्रीडांगणामध्ये ते पोहोचत असतात. त्यांचं प्रेम आहे आता पनवेल प्रीमियर लीग. प्रत्येकाचे फॅन फॉलोविंग प्रत्येकाचा एखादा खेळाडू खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय त्याचा देखील पसंतीचा असतो आणि ते देखील आज मॅच पाहण्यासाठी इथे उपस्थित झाल्यात. त्या प्रेक्षक वर्गात देखील स्वागत करायला हवं सर. पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये हा वाईड बॉल आहे. आर्यनवरती थोडा दबाव आहे आणि महिना सर का दबाव येऊ नये कारण की 3 ओव्हरमध्ये कुठेतरी जी टोटल होती जे पहिले गोलंदाज होते तुम्ही पाहता श्रीधर केणी त्याच्यावरती प्रति आला झाला. त्यानंतर प्रथमेश केणी आला. त्यानं धावा 22 खर्च केला. श्रीधरनं धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये 14 आणि त्याच्यानंतर 19 आणि त्याच्यानंतर ऋषिकेश केणीनं 14 खर्च केल्या. हा बॉल मात्र खूप चांगला. हा बॉल खूप चांगला फेकला. तुम्ही पाहता आर्यन केणीला या 4थ्या षटकामध्ये धावा धावपलकावरती 64 या आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच. 4था फ्रेश गोलंदाज स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट पेठालीनं मात्र वापरलाय आणि त्याच्या समोर तुम्ही पाहता ऋषी चौधरीला. समोरच्या दिशेनं फटका चांगला. धावा देखील चांगल्या मिळतील.
पहिला टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर PPL चौकात. लाजबाब बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, फ्रंट फुटला आला, एक्स्ट्रा कव्हरला लाजबाब ब्युटिफुल फटका होता हा. आणि का बॅटिंग चालू आहे ऋषी चौधरी, मात्र इथे मैदानामध्ये बरसलाय. का बॅटिंग चालले, 10 चेंडू 40 वरती तो खेळतोय. आणि या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ना मुहूर्त देखते ना सूरत देखते, ये तो शेर वलवली का टीम की जरूरत देखते. ऋषी चौधरी इथे मात्र आता फटका फसला, बॉल हवेमध्ये, झेलची शक्यता, पकडलाय झेल, वाजवी खेळ आता मात्र इथे संपला. ऋषी चौधरी ज्याला 40 धावेचं योगदान दिलं तो मात्र आता माघारी 74 वरती. अमन ब्रिगेड वलवली टीमला पहिला मोठा धक्का. स्वागत केलं. ऋषी चौधरीची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो, टाळ्या डेफिनेटली व्हायला हव्यात. एवढे प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहिला, तुटून प्रेक्षक या स्पर्धेमध्ये आणि मैदानामध्ये. आणखीन एक जेव्हा हंगामाला सुरुवात झाली, पहिलं अर्धशतक वलवलीच्या याच डाण्या वागा ठोकलं होतं आशिष पाटील. मैदानामध्ये बॅटिंगसाठी आला. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. दानसरच्या क्रीडा नगरीमध्ये हंगामाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आशिष पाटीलचं अर्धशतक तुम्ही पाहिलं आणि तो मात्र आता आशिष एंड नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला. आर्यनला विल्टी विकेट, कमी काळामध्ये त्याला देखील प्रगती करायची आहे. धावा त्याने 19 खर्च केल्यात. आडवा बॅटनं खेचला, बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं वेगानं तुम्ही पाहताय. फिल्डरला बीट करून आशिष पाटील सांगतोय या हंगामामध्ये मी पहिला अर्धशतक का ठोकलं, आणि याचंच उत्तर देत असताना आल्या 4 ना अकाउंट खुलं केलंय आणि चौकाराच्या बरोबरीनं 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 78 वरती 1 DJ. टीमला आज खऱ्या अर्थानं सपोर्ट करण्यासाठी तुम्ही पाहता अमर ब्रिगेड वलवलीला गोविंदजी पाटील असतील, विकास जी तुम्ही पाहता भोईर आणि निखिल भोईर एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत पडग्याचे, जे आज इथे उपस्थित आहेत. तुमचं देखील पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. स्लो ओव्हर, डेट ओव्हर, मात्र या ओव्हरमध्ये बॉलिंग टाकणं अवघड असतं आणि या ओव्हरमध्ये आला ऋषिकेश केडी. ज्या ऋषिकेशनं 14 रन खर्च केला त्या ऋषिकेशला पुन्हा एकदा आमंत्रित केलं. या कॅप्टन त्याच्यावरती जबाबदार दाखवली आहे. डेट ओव्हर मध्ये तो आला. हे बंदादाला तुम्ही पाहताय मध्ये केडी खूप वर्षाचा अनुभव आहे. 30 दोरी घेऊन तो आज इथपर्यंत उतरला मैदानामध्ये. बादचा काळा लागलाय जरूर, फिल्डर आहे, सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. दुसरी धाव घेण्याच्या नांदामध्ये आशिष पाटीलची विकेट मात्र इथे दाबी लागतीये आणि आणखीन एक धक्का लागला अमन ब्रिगेड वलवलीला. आशिष पाटील रत्नदीप चौधरी
रत्नदीप आला मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. तो नक्कीच खऱ्या अर्थात सलामीला येत असतो आणि आता तो 4थ्या क्रमांकावरती आला बॅटिंगसाठी. वाईड बॉलचा इशारा, बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, तेवढाच लांब बॉल ठेवण्यात आला ऋषिकेश केडीच्या माध्यमातून. पंचानं सांगितलं हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त रन 1 स्कोर तुम्ही पाहता धावाधाव फलकावरती 79. आज पहिल्या मॅच मध्ये सर 82 बनल्या होत्या. 80 धावाधाव फलकावरती. सॉरी, स्विच हिट अपील XV4 OUT फलंदाज बाद. तेरा बॉल 31 धावा आणि तो मात्र आता बाद झाला. जो सलामीला आला होता, सलामीची पार्टनरशिप खूप छान होती. हा अमन ब्रिगेड तुम्ही पाहता वलवलीच्या बाजूनं खास साथ दिला सुयोग मात्रेनं ज्यानं आणि त्याच्यानंतर ऋषिकेश चौधरीनं. जो स्टार्ट खऱ्या अर्थानं जी पार्टनरशिप राहील ना, ती खूप आउटस्टँडिंग होती आणि तिथून स्कोर आता 80 वरती. आज सर पहिल्या मॅचमध्ये 82 बनल्या. आजच्या दिवसाचा मात्र तुम्ही पाहता जो उच्चांक होता तो आता उच्चांक मोडला जाईल का? त्या लीगचा फॉर्मॅट होता हा, तुम्ही ग्रामीण फॉर्मॅट पाहता. म्हणजे आज ग्रामीणमध्ये तुम्ही 2 संघ खेळताना पाहता. एकच मॅच आज ग्रामीणची असेल आणि याच्यानंतर लेकिन आपण लुजर जे संघ खऱ्या अर्थानं हारले, एक संघ विजयमध्ये आपण 1 विजय 2 मधनं 1 विजय त्यांच्यामध्ये एक सामना आपण पाहणार आहोत. लॉर फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. तुम्ही पाहताय मैदानामध्ये मुकेश शिलेटकरला आणि दुसरीचा प्रयत्न मुकेशची विकेट रन आउटच्या स्वरूपात. मुकेश देखील या वलवली टीमला खऱ्या अर्थानं चालवलं आणि टीम कशी पुढे जायची हे देखील त्याला माहिती आहे, पण त्याची विकेट रन आउटच्या स्वरूपात बाद, फलंदाज बाद. एक्क्याऐंशी धावा धावपलकावरती. आज तो उच्चांक तोडला जाईल का? मैदानामध्ये तुम्ही पाहता विशाल आला बॅटिंगसाठी. विशाल आला मैदानामध्ये बॅटिंगसाठी. या ओव्हरमध्ये कमबॅक हवा आणि तो कमबॅक करण्यासाठी तुम्ही पाहता ऋषिकेश केनी खेचला आल्या बॉलला पाठवला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार सांगतात आता सर आज बसना मुनखी ना, कारण की मैदानामध्ये का बॅटिंग चालू आहे. विशाल आल्या षटकार. आजचा उच्चांक सर मोडलाय जरूर. तुम्ही पाहता अमन ब्रिगेड वलवलीना आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. हा बॉल तुम्ही पाहता तो आला. इथे मात्र विकेट मिळतीये. बॅटचा कडा जरूर लागला. विकेट कीपर त्याचं काम पूर्ण केलं. षटकार नंतर विकेट. हॅलो, पुढील मॅच पीपीएल लीग स्टेजची मॅच असणार आहे. स्पोर्ट दापोली विपक्ष अथर्व विलियन घोटवलप. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो इनिंग संपल्यानंतर आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. 87 धावा धावपलकावरती.
आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, पण तुम्ही इथे पाहता वाईड बॉलचा इशारा केला पंचानं. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं 88-88 अमन ब्रिगेड वलवली संघ जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल उंच गेला, झेलची शक्यता, फिल्डर धावले, चेस खूप मोठी होती, पण तिकडे तुम्ही पाहता बॅकअपला जोपर्यंत येतील फिल्डर तोपर्यंत 2 धावा आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाजी ते बाद झाला. अशा रीतीनं धावा धावपलकावरती 90 लागल्या आणि 51 च तुम्ही पाहता 91 धावा आता चेस करायच्या त्या उत्तरार्धामध्ये. 91 धावा कशा रीतीनं चेस केल्या जातील, स्वर्गीय महादेव काका विकासपोट पेठाळीच्या बाजूनं की आज धावा डिफेंड केल्या जातील अमन ब्रिगेड वळवळीच्या बाजूनं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच भेटतील. पण आमच्या मुख्य व्यासपीठावरती अमन ब्रिगेड ज्या वलवली टीमला ज्यांना पुरस्कृत केलं ते तुम्ही प्रभाकर शेठ पाटील देखील त्या मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. O2 कॉम्बॉक्स धन्यवाद. हॅलो. तर नक्कीच इथून पुढे आपण घेऊन जातोय या मॅचच्या आनंदामध्ये. संतोषदादा गवत यांना विनंती करतोय नेक्स्ट मॅच आपण नाणेफेकी करायची आहे त्याआधीच आपण पाहतोय मैदानासमोर शिवसेनेची बुलंद तोफ आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या पनवेल प्रीमियर लीगसाठी एक बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी देण्यात आली असे आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि शिवसेनेची बुलंद तोफ आपण पाहतोय महेंद्र हरी शेठ दलवी यांच्या जोडीस जोड आणि त्यांच्या कार्याला सक्षम अशी वृत्ती प्राप्त झालेले आमचे बिंदाजी ठोंबरे रुपेश भाई या मॅचचा आनंद घेत आहेत. पनवेल तालुका अध्यक्ष शिवसेना आणि त्यांच्या समेत या मॅचचा आनंद घेत असताना आमचे वाकडी गावचे सुकेशजी भोपी वाकडी अध्यक्ष आणि आमचे बंधू रवींद्र पाटील शिवसेना वर्ग विभाग प्रमुख या मॅचचा आनंद घेतात. आणि या मॅचचा आनंद घेत असताना मी पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं आणि या संपूर्ण आयोजन कमिटीकडून त्यांचा आभार व्यक्त करतो आहे. आणि या मॅचचा आनंद घेताना त्यांना मी एकच सांगू इच्छितो आहे की तुमची आम्ही वाट पाहतो आहे, लवकरच तुम्ही आम्हाला या मैदानामध्ये भेट द्याल आणि ती इच्छा आमची पूर्ण कराल. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आहे मैदानामध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अशी 2 क्षेत्र आहेत. एका बाजूला बिंदाजी टोंबरे आणि एका बाजूला रवींद्रजी पाटील यांची बाजूला 2 बॅनर आपण पाहतोय. खूप मोठं सहकार्य आम्हाला त्यांच्या माध्यमातून लागलं आहे. घेऊन चलतोय पुन्हा एकदा आमच्या या असोसिएशनच्या पाठीचा कणा A1 जोडी संतोषजी दादा घरत नाणेफेकीसाठी त्यांना मी विनंती करतोय आपण पुढील सूत्र हलवायचे आहेत. थँक्यू सो मच. तर विनंती करतोय विश्वजित म्हात्रे आणि समाधान वास्कर यायचं टॉससाठी प्लीज. लीग स्टेजमधली पुढील मॅच खेळवायची आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. पहा पुन्हा एकदा आम्ही अनाउन्समेंट करतोय विश्वजित म्हात्रे आणि समाधान वास्कर आपण टॉससाठी यायचं आहे. विनर लुझरमध्ये ही मॅच होणार आहे. दोन्ही संघांना आम्ही 3 वेळा कॉल दिलाय कारण इनिंग संपल्यानंतर आपलं टॉस होणं गरजेचं होतं. यायचं आहे लगेच टॉससाठी विश्वजित आणि समाधान वास्कर आलेले आहेत. विश्वजित आपण यायचं आहे लगेच.
हॅलो, पहिला चेंडू निर्धाव चेंडू इथे मात्र फेकलाय. पहिला चेंडू निर्धाव पाहूया. ऋषी चौधरी अतिशय चांगलं सुसज्ज असं मैदान आणि आयोजन नियोजन आपण पाहतोय. आम्हीच आमची तारीफ काय करायची. अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. इथून मात्र ग्रामीण लॉट्स आपण पाहिला आणि ISPL आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिसच्या या स्पर्धा असतात आणि ISPLसाठी आपण PPLचे दिवस कमी केले आणि इथून मात्र ग्रामीणचा C लॉट आपण लवकर खेळवला आणि रोज एक मॅच प्रेक्षकांसाठी आनंददायी वातावरणामध्ये इथून मात्र आपण पाहतोय. पेटाली विपक्ष वलवली असा हा सामना. नक्कीच बेल्स हरवली होती, मिळाली आहे. प्रेक्षकांचं इथं मात्र मनोरंजन करणं गरजेचं आहे. 91 धावांची आवश्यकता आहे. 90 धावांची लयलूट इथून मात्र प्रथम फलंदाजी करत असताना पाहिली आपण वलवली संघाची आणि 91 धावांचा एक भलं मोठं आव्हान 30 चेंडूंमध्ये पार करायचं आहे. इथून मात्र पहिला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव आपण पाहतोय ऑन स्क्रीन. वलवली विपक्ष पेटाली. ऋषी नावाचा हा गोलंदाज, ऋषी नावाचं वादळ आपण पाहिलं फलंदाजीमध्ये चमकलं होतं. गोलंदाजीमध्ये आता इथून मात्र चेंडू हवेमध्ये. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाते 1 बॉल सीमा पार. PPL ग्रामीण चौकार DJ. सो मच DJ प्रशांत. चौकारांनी खातं मात्र खोलले. 4 धाव्यांनी वैयक्तिक 4 धावा आणि संघासाठी देखील 4 धावा इथून मात्र जोडल्या गेल्यात. पुढील चेंडू वाईटम ओव्हर द विकेट. 10 पावलांचा रनअप. इथून मात्र जसा चेंडू पडतोय टोला लगावलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. थँक्यू. इथून मात्र चांगला समाचार. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक चौकार, एक षटकार. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू आणि चेंडू फलीचा कोणताही संपर्क नाही आहे. यष्टिरक्षकानं मात्र चोख कामगिरी केली आहे. निर्धाव चेंडू 10 धावांपर्यंत आता मात्र पल्ला गाठला आहे. 30 चेंडू 91 धावांचं मोठं आव्हान पार करायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये 82 धावा आपण PPL मध्ये पाहिल्या होत्या. इथून मात्र पुढील चेंडू पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे मागे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतोय मात्र बनलाय दर्शक. चेंडू जातो SHD मोबाईलच्या बॅनरला. SHD मोबाईल. षटकार. थँक्यू DJ. पहा प्रमोदजी वास्कर यांच्याकडून संदीप पाटील साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे ते मित्र आहेत आणि मित्रासाठी प्रोत्साहन दिले जातं या ठिकाणी. तर प्रमोदजी वास्कर यांना विनंती आहे आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. एका बाजूला विश्वजित म्हात्रे हॅलो. आणि दुसऱ्या बाजूला समाधान वास्कर. पंच एक चेंडू शिल्लक आहे मागच्या शतकातील. नक्कीच चेंडू. एका षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. माफी असावी संतोष दादा. इथून मात्र काउंट पहिला निर्धाव, चौकार, षटकार, निर्धाव आणि षटकार. माफी असावी. चला नाणेफेकी करा संतोष दादा. इथे मात्र टॉस केलेलं डू ऑर डायची मॅच आहे. एका बाजूला विश्वजित, एक दुसऱ्या बाजूला समाधान. दोघे एकमेकांच्या साथीने भरपूर वर्ष खेळलेले आहेत. कॉल कोण करतोय? विश्वजित कॉल करणार आहे. टेर इज अ कॉल आणि काटा झालेला आहे. प्रथमतः निर्णय काय असेल? फिल्डिंग. येस, फिल्डिंगचा निर्णय आहे. तर इथे मात्र डू ऑर डायची मॅच आहे. काय रणनीती वेगळी आहे का? फिल्डिंगचा याच्यामुळे निर्णय घेतला की कारण दोन्ही मॅच आम्ही पहिले बॅटिंग केली
तर बॉलर थोडे दडपणा खाली येतात. तर आता कमीत कमीवर थांबून आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक आपल्यासाठी असतील. समाधान आपल्याला धावा करायच्या आहेत. तिन्ही वेळेला बॅटिंग आलेली आहे. तिसरी वेळ किती धावांचा प्रयत्न असेल? नक्कीच धावांचं म्हणजे असं मनात नाही काय, पण जेणेकरून टीमसाठी चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही एकमेव असा संघ मी पाहिलाय फिल्डिंगच्या आधार तुम्ही मॅच हरले, त्याच्यामध्ये काही सुधारणा काही बदल? नक्कीच मागली मॅच आम्ही विसरण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आता चांगलं होईल. फिल्डिंग जरा खराब झाली, आता चांगलं करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल आपल्यासाठी. जाऊया पुण्याच्या कॉम बॉक्समध्ये जिथे जोडले जातील महेंद्र पाटील. थँक्यू सो मच. हा आवाज होता संतोष दादा गवत यांचं. इथून माझं पाहुण्यांचं स्वागत करतोय. या नक्कीच यावेळेस गोमाशेठ मात्रे कुटार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे आम्ही पनवेल प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत करत आहोत. धन्यवाद संतोषजी वाहतकर. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि जेवढे निर्धाव चेंडू आपण खेळाल तेवढं दडपण तुमच्या मध्ये येणार आहे. नक्कीच 12वा खेळाडू देखील कन्फ्यूज आपण पाहतोय. 91 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि इथून मात्र आतापर्यंत फक्त 8 चेंडू आणि 20 धावांपर्यंत मजल मारली आहे. पेटाळी संघाने चौकार आणि षटकारांची भाषा इथं मला बोलावी लागेल. विकेट करण्याचा प्रयत्न आणि फक्त प्रयत्न केला जातोय. आणखीन एक डॉट बॉल आणि नक्कीच हाईट फॅक्टर देखील पंचांकडून देखील जाईल. 1 बाउन्सी वॉर्निंग देखील गोलंदाज आपण पाहतोय. रत्नदीप चौधरी अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्यानंतर स्वतःवर ती धुरा सोपवली आणि इथून मात्र रत्नदीप चौधरी फक्त 3 धावा खर्च करतोय. अंतिम काही चेंडूंचा खेळ शिल्लक. राईट ऑफ द विकेट. 7 पावलांचा रनर. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. तेवढं चांगलं झेल इथून मात्र सेकंड अटेम्प्टमध्ये केला जातोय आणि पुन्हा एकदा संधी मिळते डीजे. थँक्यू सो मच डीजे. इथून मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला होता, मात्र सेकंड अटेम्प्टमध्ये पहिला हातवा मिळाला आहे. तंबूच्या रस्त्याला परतवलाय. नवीन फलंदाज आपण मैदानात पाहतोय ऋतिक केनी. पेटाली गाव म्हटलं की बरेच केनी आपण पेटाली गावात पाहतोय. नवीन फलंदाज ऋतिक केनी. 4 चेंडू 3 धावा 1 विकेट मात्र पटकावले आहे. रत्नदीप 5 चेंडू अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. इथून मात्र चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेत आहे. पंच देखील आमच्याकडे ओळतील. येस, लेग बाय स्वरूपाने 1 धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे पोहोचते. धावफलकावर धावा लागल्यात. 21 लॉस ऑफ 1 विकेट. डीजे प्रशांत. हॅलो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 30 षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज मनीष पाडेल. अतिशय चांगली गोलंदाजी. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील मिळवली आणि कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावांची जी आपण पाहतोय रणनीती आखली होती. 17च्या सरासरीनं हा संघ पुढे सरसावत होता. पेट्याली मात्र
कुठेतरी मागे खेचण्याचं काम इथून मात्र पाहिलंय. रत्नदीपेच्या माध्यमातून केलं गेलं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं शतक. सुरुवात होईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. 7-8 पावलांचा रनत वाईट ऑन द विकेट. गोलंदाज तयार. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू फेकून दिलाय सीमा पार. षटकार. सो मच DJ. षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल. 91 धावांचा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. सी लॉर्ड्समधील दुसरा संघ आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिला एक संघ पुढे गेलाय. आजच्या दिवसामध्ये पेठाली की वलवली कोणता संघ पुढील उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. अतिशय चांगलं दर्जेदार क्रिकेट मात्र सर्वांना पाहायला मिळेल. खोदून काढण्याचा प्रयत्न केला. अलॉन स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. इथून मात्र मिळेल फक्त एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू उचललाय फेकलाय आणि इथून मात्र चांगली फेकी पाहायला मिळाली आहे. रनआउट स्वरूपाने दुसरा हातवा मिळतोय आणि संधी मिळते DJ प्रशांत यांना. थँक्यू सो मच DJ. इथून मात्र नवीन फलंदाज परेश केनी. ज्या प्रकारे फलंदाजी आपण पाहिली आहे. सलामीची जोडी सुयोग मात्रे आणि ऋषी चौधरी प्रथमतः फलंदाजी करत असताना अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि तब्बल 90 धावांचा पल्ला त्यांनी गाठला. 91 धावांचा पल्ला उत्तरार्धामध्ये पार करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत तब्बल धावफलक लागले आहेत. 28 लॉस ऑफ 2 विकेट. नेक्स्ट बॉल मनीष गवत. मनीषचा पुढील चेंडू. मनीष पाटील लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. तेवढा चांगला फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. इथे मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. 29 रन ऑन स्कोर कार्ड. सिंगल डबलनी इथे काही होणार नाही आहे. इथून मात्र धावांची लयलूट करायची असेल तर चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. मैदानामध्ये सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल. बरेचसे प्रेक्षक राजा या मॅचला उपस्थित. कारण जेव्हा ग्रामीण लॉर्ड्स आपण खेळवतो पेठाली गावचे देखील बरेचसे समर्थक असतील. वलवली गावचे देखील सर्व समर्थक असतील आणि इतर समर्थकांचं मी पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत करतो. घेऊन चालतो मैदानाकडे. धावकऱ्या हाताचा फलंदाज विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. चेंडू मागे यष्टीरक्षक. आणखीन एक विकेटची पतन आल्या पावली परत पाठवलं आहे. गोलंदाज आपण पाहतोय मनीष गवत याने परेश याला नवीन फलंदाज कौशल केनी. कुठेतरी एकतर्फा सामना आणि सामन्यामध्ये रंगत थोडीशी कमी होत चालली आहे. कारण एका बाजूला 91चा पल्ला गाठायचा आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये झालेल्या काही चुका थोड्याशा मागण्या ठरल्यात. कौशल केनी नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण. इथून मात्र आजच्या दिवसातील पनवेल प्रीमियर लीगचा 5वा सामना थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे लाईव्हच्या माध्यमातून. बरेचसे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून पाहतात. त्यामध्ये आमचे रुपेशभाई बिंदासजी टोंबरे यांचं देखील पनवेल तालुका प्रमुख शिवसेनेची बुलंद तोप या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी महेंद्र पाटील मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक सुपूर्द केली आहे. त्याचबरोबर माझे बंधू वडगाव विभाग प्रमुख शिवसेना रवींद्रजी पाटील हे देखील लाईव्हच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि वाकडी गावचे शिवसेना प्रमुख सुकेशजी बोपी यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाही आहे.
आणखीन एक डॉट बॉल. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा उत्तरार्ध बाकी असेल आणि संधी मिळेल. DJ प्रशांत ड्रिंक ब्रेक. 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचं आहे. डफली पाहतोय दुसरी बाईक आम्हाला ज्यांनी सुपूर्द केली आहे आमचे भाऊरी भोलेनाथ शेठ पाटील आणि नितेश पाटील. आपण ऑन कॅमेरा ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय. या भाऊ तुम्हाला विनंती आहे, आपण तुमची जागा आमच्या मनामध्ये आणि मंचावर आहे. त्यांच्या समेत आपण पाहतोय बरीचशी मंडळी आहे. सर्वांना विनंती करतो या. भोलेनाथ शेठ पाटील वलभगावचे सरपंच आणि बऱ्याच वेळेला त्यांनी कार्यकारिणी आपल्या खांद्यावर पेटले. त्यांचं स्वागत आहे आणि त्यांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. चौथा शतक सुरू. पहिला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथा शतक घेऊन आला रत्नदीप. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिलंय. मागच्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि हा सामना आपल्या बाजूने झुकवत असताना तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. अतिशय चांगलं विकेट इथं पाहायला मिळतोय. विकेट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू आणि चेंडूपलीचा कोणताही संपर्क नाही आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय अमन ब्रिगेड. आपण रत्नदीप ऑन स्क्रीन पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. कोणा तर नक्कीच आमचे वलभ गावचे प्रभाकर शेठ पाटील यांच्याकडून युवा उद्योजक आणि वलवली टीमसाठी 11,000चं पारितोषिक. खूप मोठं पारितोषिक विजयाच्या दिशेने बोलतोय आणि डीजेला देखील संधी मिळत नाही आहे कारण बक्षीस तेवढं मोठं लावलं आहे. 11,000चं बक्षीस त्यांनी लावलं आहे वलवली टीमसाठी. नक्कीच मॅच संपल्यानंतर तो त्यांनी आमच्याकडून घेऊन जायचा आहे. आपण पाहिलं याच्या आधी देखील सुयोग मात्रे आणि ऋषी चौधरीसाठी 2,000 रुपये त्यांनी आमच्याकडे दिलेत. दानशूर दाते आपल्या गावावर आणि आपल्या विभागावर असलेलं प्रेम इथं पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज ऋषिकेश केणी. या सामन्यामध्ये आपण पूर्ण वर्चस्व निर्माण केलं आहे. इथून मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय वलवली टीम आणि पूर्णपणे पेटाली टीमचं इथून मात्र थोडंसं बॅकफुटला जाताना आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये झालेल्या चुका फलंदाजीमध्ये त्या भरून काढता आल्या पाहिजे मात्र ती चूक भरून काढता आली नाही आहे. आणखीन एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा विकेट. झेलसोबत बाद कॉटन गोल्ड डीजे. थँक्यू सो मच डीजे. आपण पनवेल प्रीमियर लीगमध्ये आजच्या दिवसामध्ये पहिली विकेट हॅट्रिक पाहिली आहे. या ग्रामीण लॉट्समधली पहिली विकेटची हॅट्रिक होईल का काय तो रत्नदीप तो अजिबात करून दाखवेल का. सुवर्ण संधी असेल. दैवेश नवीन फलंदाज. हॅट्रिक देण्याची सुवर्ण संधी. 2 चेंडू 2 विकेट त्याला मिळाले आहे. पाहूया ग्रामीण लॉट्समधील पहिली विकेट हॅट्रिक रत्नदीप घेऊ शकतोय का. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. वा जोरदार टाळ्यांच्या गजराने या गोलंदाजाचा आपण मनोधैर्य वाढूया. ग्रामीण लॉट्स मधली पहिली विकेट हॅट्रिक जाते रत्नदीप याच्या नावावर डीजे. डीजे मैदानामध्ये हेमंतजी केनी साहेब आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीगसाठी कूलर दिलाय आणि नेहमीच त्यांची खूप मोठी साथ असते.
आपण पाहिलं पनवेल प्रीमियर लीगच्या लगातार 3 पर्वामध्ये क्रिकेटच्या आघाडीपासून ते आमच्या समवेत आमच्याशी जोडले गेले होते. अतिशय चांगलं सपोर्ट त्यांचं आम्हाला लाभलेलं असतं आणि खूप चांगला सपोर्ट असतो. आता मात्र फलंदाजीसाठी ते गेलेत. ग्रामीण लॉर्ड्समधील पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिले. रत्नदीप चौधरी याच्या नावावर दर्ज झाले. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. पुढील चेंडू खराब चेंडू. हाईट फॅक्टर चेक केला जातोय तर नक्कीच एक वॉर्निंग देखील मिळते आणि येणारा चेंडू निर्धाव फेकला तर व्हाईटची रन काउंट होत नाही. मेडन होऊ शकते. 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत. काही नियम क्रिकेटमध्ये चेंज झालेत. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र अलंकार पाटील आबा ऑल राऊंडर परफॉर्मन्स त्यांचा देखील राहिला आहे. शेवटचा चेंडू निर्धाव होईल का? विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये एका टप्प्याने. तिथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक वाईड आणि एक सिंगल. DJ प्रभाकर शेठ यांच्यातर्फे दाता आपण पाहिलं. कारण मैदानामध्ये ऑनफिल्ड आत्तापर्यंत 15,000 रुपये त्यांनी या टीमसाठी दिलेत. खूप मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना 2 सलामीच्या ओपनर्सना 2,000 रुपये आणि संपूर्ण टीमसाठी 11,000 रुपयाचं रोख कॅश त्यांनी दिले आहे. थँक्यू सो मच. इथून मात्र पहिला चेंडू सुयोग मात्रे. खराब चेंडू. पण आमच्याकडे बोलतील शाहरुख खानच्या स्टाईलनं 1 धाव मिळेल संघाला. एका धावेने 32 धावा. 91 धावांचा पल्ला गाठायचा होता. इथून मात्र कुठेतरी बॅकफुटला जातोय. मात्र दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. मित्रांनो, आशा सोडू नका. कधी हार कधी जीत. कारण कोणी हारतो तेव्हाच कोणतरी जिंकत असतो. म्हणून मैदानामध्ये आपण पाहतोय आमचे असोसिएशनचे बॅकबोन बालूदादा यांचं पुन्हा एकदा आगमन झालं आहे. थँक्यू सो मच. बालूदादा या. तुमचं सपोर्ट असल्याशिवाय PPL होणं शक्य नाही आहे. आणि आपण पाहतोय संदीपदादा भास्कर या सर्व कार्यकारिणीचे सर्व आपण ज्यांना मानू असे संदीपदादा भास्कर. सुरेख चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते आणि जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. संदीपदादा भास्कर. त्याबरोबर मी नक्कीच नाव घेईन सचिनदादा भास्कर यांचं देखील खूप मोठं योगदान. मी पुन्हा एकदा विनंती करतोय भोलानाथ शेठ पाटील या. मग आपण प्लीज मंचावर यायचं आहे. येस, त्रिफला चीट झाला आहे. फलंदाज पुन्हा एकदा विनंती करतोय भोलानाथ शेठ पाटील अथवे 11 घोट वलभचे टीमचे पॅकर आणि एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द केले असे आमचे भाऊ भोलानाथ शेठ पाटील आणि नितेश शेठ पाटील यांचं खूप खूप आभार. आणि त्यांनी मंचावर येण्याची विनंती करतोय या. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला त्यांच्या जस्ट अपोजिट आपण बॅनर पाहतोय महेंद्र हरिशेठ दलवी यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं पनवेलमध्ये आत्तापर्यंत 40च्या वर बाईक त्यांनी दिल्या असे आमचे मित्र. आणि पनवेल तालुका शिवसेनेची बुलंद तोप प्रमुख बिंदासदादा ठोंबरे, रविदादा पाटील आणि सुपरजी भोपी हे देखील लाईव्हच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून एक बाईक आम्हाला सुपूर्द केले. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. श्रीधर केनी नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. 12वा प्रतिनिधी देखील आमच्या समेत जोडला आहे. नयन. नक्कीच मित्रा, मी देखील माझ्या टीममध्ये कमीत कमी 7-8 वर्ष 12th मॅनचं काम केलं आहे आणि 22 वर्ष मुख्य टीममध्ये खेळलो आहे. प्रोफेशन चेंज झालं आणि प्रॅक्टिसच्या कमीमुळे मी मुख्य टीममध्ये खेळत नाही. पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. खूप मोठं 12वा प्रतिनिधी म्हणजे खूप मोठं कार्य असतं. कोणताही खेळाडू इंजर्ड झाला, कोणाला दुखापत झाली तर 12वा प्रतिनिधी मैदानामध्ये जात असं खूप मोठी जिम्मेदारी असते. थर्ड अंपायरचा निर्णय असेल, बरेचसे खांद्यावर जिम्मेदारी त्याच्यावर असते. पुढील चेंडू
कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र चेंडू फलीचा संपर्क नाही आहे. निराशा इथून मात्र. तर नक्कीच सचिन दादा भोईर पडगे यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत. पुढील चेंडू आणखीन एक डॉट बॉल आणि सामना ग्रामीणचा इथून मात्र संपलाय. विजयी संघ आपण पाहतोय अमन ब्रिगेड वलवली संघ विजय झालाय आणि सामनावीर नक्कीच नो डाऊट आपण पाहतोय 91 धावांचा पल्ला गाठायचा होता, 90 धाव इथे बनवली आणि त्यामध्ये सर्वात मोठं योगदान आपण पाहतोय सुयोग म्हात्रे. चला लाईनअप करा दोन्ही संघ. ऋषी चौधरी माफी असावी. चला दोन्ही संघ ग्रामीण लॉट्सचा आजचे दोन्ही संघ आपण प्लीज फास्ट लवकर लाईनअप करा, सहकार्य करा. कारण खारघर सिटी म्हटलं तर खूप मोठं हे झोन आहे आणि लवकरात लवकर मॅचेस आपल्याला संपवायचे आहेत. दोन्ही संघ हस्तांतरण करताना आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपण पाहतोय अमन ब्रिगेड वलवली संघ आणि स्वर्गवासी महादेव काका विकास स्पोर्ट्स पेटाली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋषी चौधरी 11 चेंडू आणि 40 धावा. मी विनंती करतोय संतोष दादा आपण हॅलो बाईकची बोलवतोय. हॅलो दादा एक मिनटं फक्त थांबवतोय. बक्षीस प्रभाकर शेठ यांनी लावलं होतं वलभच्या ते मी सलामीची जोडी आणि मी विनंती करतो चला संपूर्ण टीम या, कारण संपूर्ण टीमला बक्षीस आहे. पहिले मॅन ऑफ द मॅच आपण देऊ आणि त्यानंतर संपूर्ण टीमला आपण बक्षीस देणार आहोत. सलामीच्या जोडीला 2-2 हजार रुपये बक्षीस. सलामीच्या जोडीला 2-2 हजार रुपये बक्षीस आहे आणि संपूर्ण संघाला 11,000. काय प्रेम आहे. एका बाजूला टीम वेगळी आहे, गाव वलप आहे, पण गावावरती प्रेम आहे, विलेशन आहे आणि या विलेशन पोटी एवढं भलं मोठं बक्षीस तब्बल 15,000 रुपये त्यांनी बक्षीस दिलेले आहे. चला आम्ही पुढील सूत्र जमायला